इथून पुढे दलित मराठी मुस्लिम एका जागेवर आपल्या सीटच पडत नाही राज्यात. दलिताला जे जे लागत आहे कसं आहे करून घ्या ना. आम्हाला जे लागत ते आम्ही विकासा कसं आहे बरोबर का. पण मुस्लिमांना आरक्षणाचं लफडं गुतलंय हवा ना तिने देत तुम्हाला आरक्षण मी देईन ते अवघड मग ते चांगल्या चांगल्या जर कांदे पलटी करून इकडे आले. तांगे पट्टी करावं ते दिसायला फार कसे घे पण अशी उडी लांब म्हणते हनुमानावणी. इथून पुढच्या काळात आपल्याला दलित असतील मुस्लिम असतील मराठी असतील आपण एक जीवन जर राहिलं तर आपण आपल्या समाजाचं लेकराचं कल्याण करू शकतो. सावध व्हा. बोलून नाही चालत कृती करावं लागते. जशी मराठ्यांनी यावेळेस कृती केली. न पडणारे पडले. ज्याला 3 लाखाने निवडून आलेला होता निवडून त्याचे ते 3 गेले हे खाली 3 आला 6 लाखाने गेला. मराठ्याची ताकद येते. त्याला जर जॉईंट दलित मुस्लिमाचं मिळालं ना गोरगरीब मुस्लिमाचं दलिताचं मराठ्यांचं कल्याण होईल. बंजारा समाज आहे त्याचं कल्याण होईल. मायक्रो ओबीसी आहे त्याचं कल्याण होईल. यांचंच होऊन गेलेलं नाही 2-3 जणांनी फक्त. सगळ्या दुनियाचं त्यालाच खायला लागत 2-3 जणांना. ते यावल्याचं एक कोणाचं आरक्षण खातं येरी खातं घरकुलं खातं. आता नाकाचा चर्मा टोकरला होती उलटा वर एकण्या तिकडेच हिंडतोय. बोला ना काय व्हायना कमून गप झाला 5-7 महिन्यापासून काही मिळत लागा ना. ते शिंगरे सांगरे पुढं घातले ते शेंगळे आणि ते बोलत आहेत. कुकडून आणले तर कुकडून नाही करून खराब बाबाचा हापशाचं पाणी प्याला का करू. कुठल्या सुटल्या का आरक्षणाचा विरोध करेल. कुठल्या सुटल्या का आरक्षणाला विरोध करेल. अरे होत ना गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण. काय करायचं. तो केवढ्या मोठ्या पदावरती आहे. किती उच्च माणूस आहे. किती मोठ्या ताकदीचा माणूस आहे. गोरगरिबाच्या लेकराच्या नळीवर पाय द्यायचा मराठ्यांच्या काय मिळणार तुला. मिळू दे की धनगर लागते त्याला फक्त धनगर बांधवाचे लोक मतदानापुरते. एसटीतून आरक्षण द्यायचं म्हणलं त्याच्या तोंडाला काडी लागल्यासारखी होती. म्हणणं धनगराला एसटीतून आरक्षण द्या मतदान लागतं का फक्त. हे मिळू देत नाहीत. फक्त कोड पडून धनगर बांधवाचे आणून गेलं पण मराठ्यावर वार करायचे हे यांचे काम. आपण सुद्धा आता बदललं पाहिजे. आपला कोण नाही हे विचारला पाहिजे. विश्वास संपादन आपण केला पाहिजे. आता बंजारा बांधव मुस्लिम बांधव आरक्षण मागतोय धनगर बांधव मागतो. मराठी ताकते नाहीत ना काळजीच करू नका. आणि ते बंजारा बांधवाला आरक्षण कसं काय नाही पाहिजे आवश्यक औषध तोडायचं का ते. मी तर म्हणतो ते एवढी मोठी जात आहे. त्या जातीचे लोक मुकदमा करून व्याजानं पैसे घेतात. आयुष्यभर ऊस तोडते. त्यांचे पैसे सुद्धा फिटत नाही. त्यांचे लेख बाळ सुद्धा नोकरीला लागत का. या राज्यात त्या देशात त्यांना अधिकार नाही. त्यांनी आता त्यांची ताकद ओळख. मी त्यांच्या सगळ्या लोकांना बोलतो खरं सांगतो काय त्या भेच आपण बोलत खोटं बोलत नाही. त्यांच्या सगळ्या नेत्या सांगितलं नीट राहा. गरीब धनगराच्या मागे गरीब बंजारा समाजाच्या मागे उभा राहा. सगळ्या नेत्याला फोन करून सांगितलं आमच्यासाठी उभा राहा मुलं आम्ही आमच्यासाठी या आम्हाला आरक्षण मिळवून द्या. नाही गोर गरीब बंजारा समाजासाठी श्रीमंत बंजारा बांधवाच्या नेत्यांनी गरीब बंजारा पाठीशी उभा राहा हे सगळ्यांना सांगितले. तेही बिचारे राहायला लागले. त्यांचे मंत्री आमदार सुद्धा त्यांनी मनावर घेतले. चला